मोठी बातमी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मातोश्रीवर जाऊन 5 वर्ष झाले, तरी त्याबाबत लोकांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव मान्य केला नव्हता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या जनतेसाठी काही करू शकले नाहीत, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. महाराष्ट्राला मागे नेणारे मुख्यमंत्री ते होते. उद्धव ठाकरे हे तेच सांगून अभद्र, अपशब्द वापर आहेत. मात्र सत्ता गेल्यामुळे ते चिंतेने वैफल्यग्रस्त झाले आहेत, असा निशाणा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकांनी 3 वेळा मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झालेल्या विनायक राऊत यांना निवडून दिले आणि डॉक्टरेट मिळवलेल्या निलेश राणे यांना पाडले. निलेश अमेरिकेत शिक्षण घेऊन आला. त्याने इकडे येऊन कॉम केले. त्यानंतर निलेशने पीएचडी केली. पण लोकसभा निवडणुकीत 3 वेळा मॅट्रिकची परीक्षा नापास झालेल्या विनायक राऊत यांनी त्याचा पराभव केला. हे पाहून मला हसायला येते, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भाजपचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांनी केले. नारायण राणे पुढे बोलताना म्हणाले की, मी खासदार झालो तर कोकणाचा विकास करेन. कोकणात उद्योग आणेन, पण जमिनीला नाही म्हणू नका. मला सिंधुदुर्गामध्ये खूप त्रास झाला. कोणताही उद्योग आणला की सिंधुदुर्गातील लोक म्हणतात, आमका विकास नको. विनायक राऊत यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्गात काहीच विकास केला नाही. आधी त्यांनी चिपी विमानतळाला विरोध केला आणि नंतर उद्घाटनाला पुढे आले, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.